शनिवार 14 मार्च रोजी पीडितेचा भाऊ घरी गेला. आपल्या बहिणीची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. त्याने तिला विश्वासात घेतलं आणि तेव्हा 5 वर्षाचा तो काळजाचा थरकाप उडवणारा इतिहास बाहेर आला. भावाने क्षणाचाही विलंब न करता पारनेर पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक संतोष खेडकर आणि सहाय्यक निरीक्षक रणजित मारग यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून घेतलं. तातडीने सूत्र हलवली. 15 मार्च रोजी पहाटे 4 वाजता जेव्हा संपूर्ण गाव झोपलेलं होतं तेव्हा पोलिसांनी यशवंत थोराताच्या मुसक्या आवळल्या. ज्या हाताने तो कीर्तन करायचा त्याच हातात आता कायद्याच्या बेड्या पडल्या होत्या. या कीर्तनकाराने त्या तरुणीच्या कशा पद्धतीने लचके तोडले आणि महाराजाचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला सर्व काही लक्षात येईल. ज्या वारकरी संप्रदायाने जगाला संस्कार आणि अध्यात्माची शिकवण दिली त्याच संप्रदायाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ढवळपुरी नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये लोक श्रद्धेने महाराज म्हणून ज्याच्या पाया पडायचे त्याच माणसाच्या मनात वासनेचा सैतान दडला होता. 17 वर्षाची एक मुलगी गेल्या 5 वर्षापासून ती एका नरक यातनेतून जात होती. पण जेव्हा 10 मार्च 2026 रोजीचा क्रूरतेने कळस गाठला तेव्हा या भोंदू महाराजाचा खरा चेहरा जगासमोर आला. ही गोष्ट आहे श्रद्धेच्या नावाखाली झालेल्या अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज यांची. समाजासाठी तो एक आध्यात्मिक गुरु होता, पण शेजारी राहणाऱ्या त्या चिमुकलीच्या साठी तो काळ बनला होता. पीडितेचं कुटुंब आणि थोरात यांचे घरोब्याचे संबंध होते. इतकंच नाही तर त्या पीडितेचा भाऊ स्वतः त्या महाराजाच्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून देखील काम करत होता. याच विश्वासाचा फायदा घेत 2021 पासून जेव्हा ही मुलगी अवघ्या 8वीत शिक्षण घेत होती तेव्हापासून या नराधमाने तिच्यावर वाईट नजर ठेवली होती. घराशेजारीच राहत असल्याचा फायदा घेत त्याने तिच्या आयुष्याची राखरांगोळी करायला सुरुवात केली. जेव्हा त्या मुलीने पहिल्यांदा विरोध केला तेव्हा त्या भोंदू महाराजाचा हिंसक अवतार समोर आला. मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत. जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आईवडिलांना आणि तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेल अशी धमकी त्याने तिला दिली. आईवडिलांच्या सुरक्षेसाठी ती कोळी मुलगी हा छळ मुकाट्याने सहन करत गेली. 2021 पासून 2026 पर्यंत तब्बल 5 वर्ष हे अमानुष सत्र सुरू होतं. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो समाजात महाराज म्हणून वावरत होता, पण या आतून एका हिंसक गुन्हेगारासारखा तो वागत होता. 10 मार्च 2026 रोजीचा दिवस होता. या नराधमाने क्रूरतेचं सर्व काही सीमा या दिवशी ओलांडल्या. त्याने पीडितेला फोन करून घरी बोलावलं. तिने नकार दिला. तेव्हा यशवंत महाराजांनी कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी ती मुलगी त्याच्या घरी पोहोचली. तिथे तिला कॉम्प्युटर रूममध्ये तो घेऊन गेला. त्या ठिकाणी बांबूने आणि चापटेने तिला बेदम मारहाण केली. पण सैतानानं एवढ्यावरच न थांबता त्याने स्वयंपाकाची लोखंडी पकड गॅसवर गरम केली आणि त्याच लोखंडी पकडीने तिला चटके देखील दिले. मारहाण आणि या चटक्यामुळे तिला चालणंही कठीण झालं. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. 14 मार्च रोजी पीडितेचा भाऊ जेव्हा घरी आला आपल्या बहिणीची अवस्था पाहून त्याला धक्का बसला. त्याने तिला विश्वासात घेतलं आणि तिला विश्वासात घेतल्यानंतर उलगडा झाला 5 वर्षाच्या त्या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा. भावाने क्षणाचाही विलंब न केला पारनेर पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक खेडकर, सहाय्यक निरीक्षक रणजित मारग यांना सर्व घटनेची माहिती सांगितली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील तातडीने घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सूत्रे हरवली. आता हे सर्व झाल्यानंतर त्या महाराजाला अटक देखील करण्यात आली. ज्या हाताने तो कीर्तन करायचा त्याच हातात आता बेड्या देखील पडल्या होत्या. न्यायालयाने आता या नराधमाला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे केवळ पारनेरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र संताप व्यक्त करत आहे. यशवंत थोरात यांच्या कृत्याच्या निषेधार्थ मंगळवारी पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात संतापाची लाट उसळली होती. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी एकत्र येत या सर्व घटनेचा निषेध केला होता. गाव बंद ठेवलं होतं. त्याचा पुतळा देखील जाळला होता आणि यशवंत थोरात याला फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली होती.
हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी देखील पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी त्यावेळी करण्यात आली आहे. आता पीडित कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव असून जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यशवंत थोरात महाराज विरोधात जर आपण पाहिलं त्याची पार्श्वभूमी अतिशय गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्याविरुद्ध पूर्वीचे देखील 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. या घटनेच्या तपासाबरोबर त्या केसेसचा देखील पुन्हा तपास करण्यात येणार आहे. नराधमाला फाशीची शिक्षापर्यंत पोहोचावे अशी मागणी संतप्त महिलांनी काल केली. वारकरी संप्रदायाचा ओठावर जय आणि मनात वासनेचा विखारी विचार असलेल्या अशा भोंदू लोकांविषयी सावध राहण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलांशी संवाद साधा, त्यांच्या वागण्यातील बदल ओळखा. अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी असं मत सध्या ढवळपुरीकर ग्रामस्थसह महाराष्ट्रातील लोक करत आहेत. मित्रांनो, यामधून आपल्याला कोणाचं मन दुखवायचं नाही अथवा कोणाची बदनामी देखील करायची नाही. परंतु समाजामध्ये ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचा मोठा गवगवा असतो, गवगवा आहे, संपूर्ण जगात वारकरी संप्रदायाची पताका सध्या पोहोचलेली आहे. परंतु अशा नराधम महाराजामुळं या वारकरी संप्रदायाला डाग लागतो. त्यामुळं वेळीच सावध व्हा, सतर्क राहा आणि अशा जर घटना आपल्या आजूबाजूला कुठं निदर्शनास आल्या तर त्याला तात्काळ पोलिसासमोर सादर करा. आता पोलिसाची त्या संदर्भात पोलिसांना माहिती द्या आणि सर्व कांड तेथेच उघड करा, जेणेकरून असे वारकरी संप्रदायाचा बुरखा घालून समाजामध्ये ज्या पद्धतीने महाराज वागत आहेत त्यांचं सर्व कांड जगासमोर आलं पाहिजे, जेणेकरून वारकरी संप्रदायाला यामुळे कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुम्ही देखील तुमची काळजी घ्या, सुरक्षित राहा. नंतर पुन्हा भेटू नवीन घटनेसह. तोपर्यंत नमस्कार.